हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका पाठ राखीन या मालिकेच्या आजच्या बुधवार 8 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये भाग्याला आलोकचा खरा चेहरा कळलाय. त्याची बातमी तर सगळीकडे व्हायरल झाली आहे. मग इतके दिवस भाग्या जी प्राजक्ताला म्हणत होती की तुझं लग्न आलोक सूर्यवंशीशी होणार आहे, तुझं लग्न आलोकशी झालं तर किती छान होईल, त्या भाग्याला आलोक कसा आहे हे कळलंय. आणि मग भाग्यानेच सांगितलं, जरी त्याचं आणि तुझं लग्न होत असलं तरी मी तुझं लग्न त्याच्याशी होऊ देणार नाहीये. म्हणजे उद्या जर भाग्या ही आलोक आणि प्राजक्ताच्या लग्नामध्ये आली तर नवल वाटायला नको. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सगळे गुंड पळून गेलेले असतात आणि मग प्राजक्ता कौस्तुभला जाब विचारते, दादा तू अशा गुंडांकडून पैसे उसने का घेतलेस? आता आलोक काय प्राजक्ताला सत्य सांगू शकत नाही की मी जुगार खेळण्यासाठी त्यांच्याकडून पैसे घेतले होते. त्यामुळे तो खोटं सांगतो, प्राजक्ता मला नोकरी करून करून कंटाळा आलाय, आता किती दिवस नोकरी करणार, म्हणून मी स्वतःचं स्टार्टअप सुरू करण्याचा विचार केला आणि त्यासाठी पैसे हवे होते म्हणून त्यांच्याकडून पैसे घेतले. प्राजक्ताला हे बिलकुल आवडत नाही. प्राजक्ता म्हणते, अरे दादा तुला जर स्टार्टअप सुरू करायचं आहे तर बँकेकडून गव्हर्नमेंटकडून कुठूनही लोन घेता आलं असतं, अशा गुंडांकडून का घेतलं? आणि आज जरी हे गुंड पळून गेले असले तरी आज ना उद्या परत येतील ना, परत तुला त्रास देशील, मग तेव्हा तू काय करशील? कौस्तुभ म्हणतो, प्राजक्ता तू टेन्शन घेऊ नको, मी काहीतरी मॅनेज करेल आणि त्यांचे पैसे देऊन टाकेल. प्राजक्ताला पण भीती वाटत असते. तेव्हा तृप्ती म्हणते, प्राजक्ता तू एक काम करशील का, तुझ्या बँक अकाउंटमध्ये पैसे आहेत ना, मग तुझ्या भावासाठी थोडे पैसे त्याला देशील का? तेवढंच काही दिवस त्याच्या डोक्यावरचं संकट टळेल. प्राजक्ता आणि कौस्तुभला माहीत असतं की पैसे तर काही देता येणार नाही, कारण प्राजक्ताने आधीच भाग्याच्या लग्नासाठी त्याला पैसे देऊन टाकले आहेत. पण तृप्तीला हे कळू द्यायचं नाही. त्यामुळे प्राजक्ता खोटं सांगते, वहिनी मी हवी तेवढी शक्य तेवढी मदत दादाला नक्की करेल, पण मी त्याला आत्ता पैसे देणार नाही, कारण मी मामाला विचारल्याशिवाय तो पैसा खर्च करू शकत नाही. हे ऐकून तृप्तीला मोठा धक्काच बसतो की मामाला सांगितलं मग तर सगळंच कल्याण झालं. आणि कौस्तुभसुद्धा लगेच खोटं बोलतो, हो प्राजक्ता तुझे पैसे द्यायची गरज नाही आहे, तू बाबांना काहीच सांगू नको. तसंही मी माझ्या कंपनीमध्ये लोनसाठी अप्लाय केलं आहे, ते लोन अप्रूव्ह होईल आणि मला पैसे मिळतील. मी या गुंडांचे पैसे देऊन टाकेल, नंतर मला ते त्रास देणार नाही, तू काळजी करू नको. हे ऐकून तृप्तीला मोठा धक्काच बसतो. तृप्तीला माहिती आहे की हा खोटं बोलतोय, याने स्टार्टअपसाठी नाही तर जुगार खेळण्यासाठी लोन घेतलं होतं. प्राजक्ता म्हणते, ठीक आहे मग चल आता आपण घरी जाऊया. प्राजक्ता तिची पर्स घ्यायला जाते. तृप्ती कौस्तुभला विचारते, खोटं का बोलतोयस? परंतु कौस्तुभ तिला नंतर सांगतो असं म्हणतो आणि मग हे तिघेही आपल्या घरी यायला निघतात. आणि इकडे भाग्याला खूप टेन्शन आलेलं असतं. अजून प्राजक्ता घरी आली नाही. प्राजक्ता कोठे गेली असेल? प्राजक्ता सुखरूप तर असेल ना? प्राजक्ता सूर्यवंशीच्या घरीसुद्धा नाही आहे. आता तिला शोधायला मलाच जावं लागेल असा विचार करून भाग्या तिची पर्स घेते आणि घराचा दरवाजा उघडणार. तितक्यात तिला आठवतं की आजी आणि आई काय म्हटल्या होत्या, हळदीच्या अंगाने घराबाहेर जायचं नाही, पण मला प्राजूला शोधायचं असेल तर घराबाहेर जावंच लागेल. प्राजू माझा जीव की प्राण आहे, मी तिच्यासाठी काहीही करू शकते असा विचार भाग्या करते. तिची प्राजक्ताला शोधायला जाण्याची इच्छा असते, पण हळदीच्या अंगाने कसं बाहेर जाऊ हा प्रश्नसुद्धा तिला पडलेला असतो. त्यामुळे भाग्या ही काय करू काय नको याचाच विचार करत असते आणि शेवटी ती ठरवते की कोणत्याही प्रथेपेक्षा मला प्राजक्ता जास्त महत्त्वाची आहे. आणि भाग्या ही दार उघडून प्राजक्ताला घ्यायला जाणार. ती दार उघडते, इतक्यात दारात कौस्तुभ, प्राजक्ता, त्यानंतर तृप्ती हे सगळे उभे असतात. एकमेकांना पाहून त्यांना आश्चर्य वाटतं. प्राजक्ता भाग्यावर खूप चिडते आणि तिला म्हणते, भाग्या तुला माहीत नाही आहे का, हळद लागल्यानंतर नवरी मुलीने घराचा उंबरठा ओलांडायचा नसतो, मग तू का बाहेर चालली आहेस, मूर्ख कुठली? हे ऐकून भाग्या खूप चिडते आणि प्राजक्ताचीच अक्कल काढते. प्राजक्ता तू कोठे गेली होतीस, अक्कल आहे का तुला? आणि प्राजक्ता ही काहीच उत्तर देऊ शकत नाही. मग भाग्या कौस्तुभला जाब विचारते, आणि दादा तू कोठे गेला होता? आज माझी हळद होती आणि माझे भाऊ बहीणच माझ्या हळदीला नव्हते, तुम्ही दोघांनी माझी हळद मिस केली आहे, तुम्हाला काही कळतंय का? आहे का तुमच्याकडे याचं उत्तर? कोठे गेला होता? कौस्तुभ हा घराच्या बाहेर निघून जातो आणि मग भाग्या प्राजक्ताला चांगलंच फैलावर घेते. तिला जाब विचारते, तू माझ्या हळदीला का नव्हतीस, तू कोठे निघून गेली होतीस?
प्राजक्ताला काय उत्तर द्यावं ते समजतच नाही. आणि इकडे अंबिका घराच्या गेटजवळ आलोक आणि आरवची वाट पाहत असते. हे दोघे कधी येतील याची तिला खूप काळजी वाटते. आणि तेवढ्यात आरव आलोकला घेऊन घरी पोहोचतो. हे दोघे सुखरूप घरी आलेत हे पाहून अंबिकाला खूप आनंद होतो. मग आलोक आणि आरव हे दोघे आपल्या घराकडे येत असतात. जोराचा पाऊस सुरू असतो आणि तेथे मधोमध एक बेंच असतो. आलोक तर या बेंचच्या बाजूने जातो, पण आरवला हौस येते आणि आरव या बेंचवरून उडी मारण्याचा प्रयत्न करतो आणि चक्क घसरून खाली पडतो आणि जोरजोरात हसू लागतो. आलोक त्याला उचलण्याचा प्रयत्न करतो तर आरव त्याला सुद्धा खाली पाडतो आणि हे दोघे चिखलाची होळी खेळू लागतात. लहान मुलांसारखे पाण्यात चिखलात ते एकमेकांना ओढत असतात. आरव जोरजोरात हसत असतो आणि आलोक त्याच्याकडे पाहून डोक्याला हात मारतो. आरव खूप एन्जॉय करत असतो. त्याला बालपणाची आठवण होते आणि आरव इतका खुश आहे हे पाहून आलोकच्या चेहऱ्यावर सुद्धा स्माईल येते. आरव सुद्धा हसू लागतो आणि मग हे दोघे भाऊ आपल्या स्टाईलने एकमेकांशी हात मिळवतात. आरव हा आलोकला सांगतो, दादा तुला माहिती आहे का, तू पार्टीमध्ये असा धिंगाणा केलाय, असा जाम राडा घातलाय ना, तू आहे ना त्या मिसेस देशमुखचं तोंड पाहायला पाहिजे होतं. त्यांचं तोंड कसं झालं होतं. आलोक विचारतो, कोण मिसेस देशमुख आणि त्यांना काय झालंय. तर आरव त्याला सांगतो, अरे त्यांना त्यांच्या मुलीचं लग्न तुझ्याशी करून द्यायचं होतं आणि तुझा हा रुद्रावतार पाहून पळून गेल्या त्या मुलीला घेऊन. आलोक हसू लागतो आणि आलोक आरव दोघे खूप हसत असतात, एन्जॉय करत असतात. खूप दिवसानंतर दोघे असे एकत्र बाहेर गेलेत, बाहेरून परत आले, पावसात भिजले, त्यामुळे दोघे खूप खुश असतात. आणि इकडे पोलीस आणि इन्स्पेक्टर हे घरात बसूनच आलोकला शोधण्याचा प्रयत्न करत असतात. आरव बाहेर गेला पण आलोकला घेऊन आला पण पोलीस इन्स्पेक्टर हवालदार मस्त घरात पाहुणचाराचा आनंद घेत असतात. सुलक्षणा टेन्शनमध्ये असते आणि तेवढ्यात अंबिका धावत पळत येते आणि सुलक्षणाला म्हणते, जाऊबाई आलोक आणि आरव दोघेही सुखरूप घरी परत आले आहेत. हे ऐकून सुलक्षणा आणि सगळ्यांना खूप आनंद होतो आणि सगळे बाहेर येतात. आणि इकडे आरव आणि आलोक तसेच चिखलात लोळत असतात. आरव हा आलोकला विचारतो, दादा तू आहे ना आज बाहेर चांगलीच मारामारी केलेली दिसतेय, म्हणून तुझा राग उतरलाय असं दिसतंय. आलोक काहीच बोलत नाही. मग आलोक उठण्याचा प्रयत्न करतो पण आरव त्याला पुन्हा एकदा जाणून बुजून चिखलात ओढतो आणि हे दोघे चिखलात चांगलीच हाणामारी कुस्ती खेळू लागतात. तेवढ्या सुलक्षणा, अंबिका, पोलीस, त्यानंतर श्रेयस, प्रीती, सगुणा सगळे घराबाहेर येतात आणि आलोक आणि आरव हे दोघे लहान मुलासारखे चिखलात लोळताय, खेळताय, हसताय हे पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. सुलक्षणा, अंबिका, सगुणा सगळ्यांच्या डोळ्यात तर आनंदाश्रू येतात. हे दोघी खूप खुश होतात आणि तेवढ्यात आरव हा आलोकला पकडतो तर सुलक्षणा आवाज देते, आलोक, पण अंबिका तिला थांबवते आणि म्हणते, जाऊबाई त्यांना त्यांचा एन्जॉय करू द्या. आणि आपली दोन्ही मुलं इतकी खुश आहेत हे पाहून सुलक्षणाला खूप आनंद होतो. आलोक आणि आरवची मस्ती सुरूच असते. सुलक्षणा इन्स्पेक्टरला बोलवते आणि म्हणते, इन्स्पेक्टर साहेब माझा आलोक सुखरूप घरी परत आलाय. तुम्ही खरंच खूप मदत केली, वेळेवर धावून आला त्यासाठी थँक्यू. अंबिका त्यांना हात जोडते आणि इन्स्पेक्टर येतो म्हणून तेथून निघून जातात. आणि सगुणा, अंबिका, सुलक्षणा सगळे आलोक आणि आरवच्या मस्तीकडे पाहत असतात. हे दोघे अक्षरशः चिखलात मातीत लोळत असतात, खेळत असतात, हसत असतात आणि त्यांची ही मस्ती पाहून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं. अंबिका सुलक्षणाला म्हणते, जाऊबाई मला असं वाटलं होतं की झालेल्या घटनेनंतर आलोक खूप चिडलेला असेल, अस्वस्थ असेल, पण तो तर नॉर्मल दिसतोय, किती खुश आहे. किती वर्षानंतर आपण त्याला असं हसताना एन्जॉय करताना पाहिलंय. सुलक्षणाच्या डोळ्यातसुद्धा पाणी असतं. सुलक्षणा म्हणते, अंबिका मला तर त्याला कायम असंच हसताना आनंदात पाहायचंय आणि मला पूर्ण गॅरंटी आहे फक्त प्राजक्ताच त्याच्या आयुष्यात हा सुख, हे आनंद नक्की आणू शकते. अंबिकासुद्धा देवाला प्रार्थना करते, हात जोडते आणि सगळे खूप खुश असतात. आणि इकडे भाग्या मात्र चिडलेली असते. प्राजक्ता, कौस्तुभ या सगळ्यांना ती जाब विचारते, तुम्ही कोठे गेला होतात, माझ्या हळदीसाठी तुम्ही का नव्हतात. आणि प्राजक्ताकडे या प्रश्नाचं उत्तर नसतं. आता कौस्तुभला कोणीतरी किडनॅप केलं होतं किंवा सूर्यवंशीच्या घरी काय राडा झालाय हे काही ती सांगू शकत नाही, त्यामुळे ती गप्प बसते. मग भाग्या तृप्तीला जाब विचारते आणि वहिनी तू कधी घराबाहेर गेली होतीस ते तरी सांग. तृप्तीकडे सुद्धा उत्तर नसतं. मग भाग्या ही घराच्या खिडकीत जाते. तेथे
कौस्तुभ बाहेर उभा असतो आणि ती कौस्तुभला जाब विचारते, अरे दादा, आज तुझ्या एकुलत्या एक सख्या बहिणीची हळद होती. उद्या मी लग्न करून हे घर सोडून कायमचं जाणार आहे आणि तू माझ्या हळदीला नव्हता. असं कोणतं महत्त्वाचं काम होतं ज्यासाठी तू गेला होतास? मला खरं खरं सांग. नेमकं तू का गेला होतास ते सांग. तर तृप्ती म्हणते, अगं भाग्या, किती चिडचिड करतेस तू, किती ओरडतीयेस. आई बाबा जागे होतील ना, आणि एवढं काय टेन्शन घेतीयेस? त्याला आहे ना एक महत्त्वाचं काम होतं म्हणून तो आला नाही. आणि तू जा झोप बरं आता. लग्न आहे उद्या तुझं, नाहीतर डोळ्याखाली डार्क सर्कल्स येतील, मग ते चांगलं दिसणार नाही ना. भाग्यात चिडून म्हणते, डार्क सर्कल्स गेले खड्ड्यात. येथे माझे भाऊ बहीण माझ्या हळदीसाठी नव्हते आणि तुला डार्क सर्कलचं पडली आहे. दादा बोल ना, बोल, तू का नव्हता माझ्या हळदीला? दे, कारण दे. तृप्ती काहीतरी खोटं बोलणार. इतक्यात कौस्तुभ म्हणतो, थांब तृप्ती, मला तिला उत्तर द्यायचंय, मला तिला सगळं खरं खरं सांगायचंय. हे ऐकून प्राजक्ता, तृप्ती खूप घाबरतात. कौस्तुभ घरात परत येतो आणि म्हणतो, भाग्या, मी तुला सगळं खरं सांगतो. तृप्ती घाबरून म्हणते, अरे पण कौस्तुभ. तर कौस्तुभ म्हणतो, तृप्ती शांत बस, मी तिला सगळं सांगतोय ना, तिला कळलंच पाहिजे. अगं तिला कळू तरी दे, तिच्या लग्नाचा बँड बाजा आणण्यासाठीच आपण गेलो होतो. हे ऐकून भाग्याला आश्चर्य वाटतं. प्राजक्ता, तृप्तीला समजतं की हो, दादा आता खोटं बोलतोय. आणि तृप्ती तर फक्त कौस्तुभच्या होला हो मिळवत असते आणि म्हणते, हो, तुझ्या लग्नाचा बँड बाजा तोच आणायला गेलो होतो आम्ही. कौस्तुभ सांगतो, अगं काय बँड बाजावाला ठरवला होता, त्याने ऐन वेळेवर टांग दिली. आम्हाला काय म्हणतो, नाही, उद्या मला एक फॅमिली इमर्जन्सी आहे, मला नाही जमणार, नाही येणार मी बँड बाजा वाजवायला. भाग्या हे शांतपणे ऐकत असते. तृप्ती म्हणते, हो हो, नाही जमणार, नाही जमणार. तो म्हणाला असं याला, नाही जमणार. कौस्तुभ सांगतो, मग आता लग्नाचं सीझन आहे, सगळे बँड बाजावाले बुक असतात, म्हणून आम्ही किती लांब शोधायला गेलो. तुला माहिती आहे का, अख्खी मुंबई पालथी टाकली, साऊथपासून नॉर्थपर्यंत, ईस्टपासून वेस्टपर्यंत. आणि आम्ही तर तिकडे गेलो होतो, विरारला. लगेच तृप्ती म्हणते, पनवेलला. हे दोघे वेगवेगळ्या गावांचं, शहरांचं नाव सांगतात. भाग्य त्यांच्याकडे आश्चर्याने पाहते. तर कौस्तुभ सांगतो, विरार आणि पनवेलच्या मधोमध गेलो होतो आम्ही, म्हणजे किती लांब गेलो होतो. आणि शेवटी एक बँड बाजावाला सापडलास. तृप्ती सांगते, आणि याने डायरेक्ट त्याला मिठीच मारली. कौस्तुभ तिच्याकडे आश्चर्याने पाहतो. तर भाग्य चिडून म्हणते, दादा, लग्नात आहे ना बँड बाजापेक्षा आपली माणसं जास्त महत्त्वाची असतात. त्याच आठवणी आयुष्यभर पुरतात. हे बँड बाजा मोठेपणा काही पुरत नाही. आता मला आयुष्यभर आठवत राहणार की माझे भाऊ बहीण माझ्या हळदीसाठी नव्हते. तुम्ही त्या बँड बाजासाठी माझी हळद मिस केली. बँड बाजा एवढा महत्त्वाचा होता का? कौस्तुभ आणि प्राजक्ता एकमेकांकडे पाहतात. आता काय करावं हाच प्रश्न त्यांना पडतो. मग हे दोघेही आपले कान पकडतात, हात जोडून भाग्याची माफी मागतात. कौस्तुभ म्हणतो, यार, हिला एकदाचं सांगून टाकू ना खरं खरं. प्राजक्ता म्हणते, दादा एवढं लवकर सांगायचं आहे का? भाग्या या दोघांकडे आश्चर्याने पाहते. प्राजक्ता म्हणते, ठीक आहे, सांगून टाकूया. कौस्तुभ हसू लागतो आणि प्राजक्ता सांगते, अगं, आम्हाला आहे ना तुझी हळद अशी वेगळी, युनिक साजरी करायची होती. हे ऐकून तृप्ती हसू लागते. कौस्तुभ हसत हसत म्हणतो, अगं, हा तर आमचा प्लॅन होता. आम्ही काय तुझी हळद मिस करणार आहोत का? भाग्याला काही कळतच नाही. प्राजक्ता तिला सांगते, अगं भाग्या, तुला तर माहिती आहे, हळदीच्या वेळेस किती लोक असतात आणि एवढ्या गर्दीमध्ये आम्ही तुला हळद लावणार, त्यात मामा मामी आजी, अगं थोडीच लाव, अशी नको लावू, तशी नको लावू. आम्हाला आहे ना तुला पुराच्या पुऱ्या हळदीत बुडवायचं होतं. म्हणून आम्ही ठरवलं की एकदा सगळ्यांची कॉमन हळद होऊन जाऊ दे, मग आपण आपली पर्सनल हळद साजरी करूया ना. आणि कौस्तुभ म्हणतो, हो हो, आमचा तोच प्लॅन होता, चला चला. असं म्हणून हे तिघेही वेगवेगळ्या दिशेला निघून जातात. भाग्याला काही कळतच नाही हे काय बोलले, यांना नेमकं काय करायचंय. भाग्य हा विचार करत राहते आणि मग घराचा मुख्य दरवाजा लावून घेते. ती दरवाजा लावते. इतक्यात तृप्ती, प्राजक्ता, कौस्तुभ परत एकदा धावत पळत येतात आणि तिला किचनमध्ये घेऊन जातात. मग तेथे एक पाट ठेवतात, भाग्याला पाट्यावर बसवतात. सगळ्यात आधी कौस्तुभ हा तिला हळद लावतो, मग तिच्या नाकाला हळद लावतो, मग त्यानंतर भाग्यासुद्धा त्याला हळद लावते. कौस्तुभ म्हणतो, काय यार, मला कशाला हळद लावली? तर तृप्ती म्हणते, लाव लाव, तेवढंच त्याच्या जखमा तरी भरतील. भाग्या विचारते, काय? कौस्तुभ आणि प्राजक्तासुद्धा घाबरतात. तृप्ती म्हणते, गंमत, अगं गंमत केली. चला चला प्राजक्ता, आता तुझा नंबर. आणि मग प्राजक्ता ही तिला हळद लावायला येते. तर भाग्या लगेच उठून उभी राहते आणि म्हणते, मला तुझ्याकडून हळद लावून घ्यायची नाहीये. तर प्राजक्ता म्हणते, वा रे वा, तुला माझ्याकडून हळद लावून घ्यायची नाहीये?
भाग्या सांगते, हो मी तुला ब्लॉक केलं आहे. तर प्राजक्ता उत्तर देते, तू जरी मला ब्लॉक केलं असलं ना तरी माझ्याकडे तुझ्या आयुष्याचं लाईफ टाईम सबस्क्रिप्शन आहे, त्यामुळे मी काही तुला सोडणार नाही आहे. आणि प्राजक्ता भाग्याला पुन्हा एकदा बसवते आणि भाग्याला प्रेमाने हळद लावते. भाग्या खूप खुश होते. प्राजक्ता तिच्या संपूर्ण चेहऱ्यावर हळद लावते आणि मग तृप्ती तिला मोबाईल कॅमेरामधून तिचा चेहरा दाखवते. लगेच भाग्या म्हणते, काय यार प्राजू, तू तर मला माकडच बनवून टाकलं. प्राजक्ता म्हणते, आता माकडाची बहीण माकडीनच असते ना. भाग्या चिडते, प्राजक्ताच्या मागे धावते. या भावा बहिणींची चांगली धरपकड सुरू असते. तृप्ती जोरात ओरडते, गप्प बसा. सगळे थांबतात. तृप्ती म्हणते, मी काय इथे तमाशा पाहायला आले का? मला पण हळद लावायची आहे. मग ती सुद्धा हळद लावते. हे सगळे सेल्फी काढतात आणि चांगलाच एन्जॉय करतात. भाग्याची हळद तिच्या भावंडांबरोबर झालेली असते. आणि मग थोड्या वेळानंतर प्राजक्ता आणि भाग्या त्यांच्या रूममध्ये असतात. प्राजक्ता ही झोपण्याची तयारी करत असते आणि विचार करते, आजचा दिवस खरंच खूप डेंजरस होता. आधी तर त्या रोहनचं प्रकरण भाग्याला कळलं, मग त्यानंतर सूर्यवंशींच्या घरी आलोक सूर्यवंशीने घातलेला गोंधळ आणि मग शेवटी कौस्तुभ दादाचं हे प्रकरण. खरंच आजचा दिवस कधी संपेल की नाही असं वाटत होतं, पण संपला एकदाचा. आणि ती झोपण्याची तयारी करत असते तेवढ्यात भाग्या तेथे येते आणि विचारते, काय ग प्राजू, कसला विचार करतीयेस? प्राजक्ता सांगते, नाही नाही कसला नाही. भाग्या म्हणते, हां मला माहिती आहे, तू ये ना त्या आलोक सूर्यवंशींचा विचार करतीये. प्राजक्ताला मोठा धक्काच बसतो आणि भाग्या तिला म्हणते, खरंच तुझं लग्न आलोक सूर्यवंशी झालं तर किती चांगलं होईल ना. आलोक सूर्यवंशी आणि तुझं लग्न जयपूरच्या एखाद्या मोठ्या पॅलेसमध्ये असेल आणि मग लग्नानंतर तुम्ही हनीमूनला डायरेक्ट युरोपला. वाव, काय मजा येईल ना. खरंच तू मग सूर्यवंशी कुटुंबाची मोठी सून. मजा आहे मग तुझी. सगळीकडे तुझाच हुकूम चालणार. आणि प्राजक्ताला आठवतं की ज्या आलोक सूर्यवंशीबद्दल ही बोलतीये तो कसा सायको आहे आणि कशा उचापती करत होता. आज त्याने पार्टीमध्ये काय धिंगाणा घातला. त्यामुळे प्राजक्ताला खूप टेन्शन येतं. आणि इकडे आलोक आणि आरव त्यांच्या रूममध्ये असतात. आलोक त्याचे केस सेट करत असतो आणि आरव त्याच्या बेडवर उताना पडतो. पण आलोकला सगळं नीटनेटकं लागतं. तो आरवला बेडून उठवत नाही, पण आलोकने जे बेडशीटच्या घड्या वगैरे चुकीच्या केलेल्या असतात त्या तो नीट करतो. आणि आरव विचारतो, पण दादा तू मला सांगितलं नाही, आज तू मारामारी का केलीस? आलोक त्याला सांगतो, मी मारामारी केली नाही, मला मारामारी करावी लागली. आरव म्हणतो, ठीक आहे, का करावी लागली ते सांग. आलोक त्याला सांगतो, मला या सगळ्या पार्टीचा या त्रासाचा खूप राग आला होता, त्यामुळे मला शांती हवी होती. म्हणून मी रस्त्याने जात होतो आणि तेवढ्यात मला एका मुलीच्या ओरडण्याचा आवाज आला. हे ऐकून आरव खुश होतो आणि म्हणतो, अच्छा मुलीच्या ओरडण्याचा आवाज आला, म्हणजे आमच्या भावाने आज एका मुलीचा जीव वाचवला आहे. बरं आहे बाबा. काल कुणीतरी मला म्हणत होतं, ज्या रस्त्याने जायचं नाही त्या रस्त्याचा पत्ता कशाला विचारायचा. आलोक चिडून म्हणतो, माझी चेष्टा मस्करी करायची नाही या. आरव म्हणतो, ठीक आहे, सांग पुढे काय झालं. आलोक सांगतो, त्या मुलीच्या ओरडण्याचा मला आवाज आला. आरव विचारतो, कोण होती ती मुलगी? आलोक सांगतो, भित्री भागूबाई. आरव म्हणतो, कोण? भित्री भागूबाई? अरे वा, चांगलीच प्रगती दिसते. आता तिचं प्रेमाचं नावसुद्धा तू ठेवलंय. आलोक म्हणतो, असं काही नाही आहे. जेथे अन्याय दिसणार तेथे मी धावून जाणार, अन्याय होत असलेल्या लोकांची मदत करणार. हे मी त्या सुलक्षणाला सुद्धा अनेक वेळेस सांगितलं आहे, पण तिला ते कळत नाही. आलोक म्हणतो, चिल ब्रो. खरंच भित्री भागूबाई, मी काय म्हणतो, तू म्हणतोयस की मला लग्न करायचं नाही आहे, पण एकदा विचार करायला काय हरकत आहे. असं म्हणून आरव आलोकची चेष्टा करत असतो, पण आलोकला हे बिलकुल आवडत नाही. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, पाठ राखीन या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. खरंच आलोक आणि आरव या दोघांमध्ये जी केमिस्ट्री आहे ना ती खरंच खूप भारी आहे. बहिणी बहिणींची केमिस्ट्री तर आहेच, प्राजक्ता आणि भाग्याची, पण या भावाभावांची केमिस्ट्रीसुद्धा खूप भारी आहे, यात शंका नाही. पाठ राखीन मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आरव हा आलोकला समजवण्याचा प्रयत्न करेल, तू स्वतःला थांबू नकोस, तुझ्या आयुष्यात जे होणार असेल ते होऊ दे, जी मुलगी येणार असेल तिला येऊ दे, कदाचित तीच मुलगी तुझं आयुष्य कायमचं बदलू शकते. आणि आलोक याचा विचार करत असेल. आणि इकडे भाग्या ही सुद्धा आलोक सूर्यवंशींचा व्हायरल व्हिडिओ पाहणार
आणि हा व्हिडिओ पाहून तिला जबर धक्का बसेल आणि ती प्राजक्ताला म्हणेल, प्राजक्ता मी या आलोक सूर्यवंशीबद्दल काय विचार करत होते आणि हा तर खूप वेगळा निघाला. नाही नाही नाही, मी उगाचच तुझ्या आणि त्याच्या लग्नाबद्दल बोलत होते. तुझं आणि त्याचं लग्न जरी ठरलं ना तरी मी ते बिलकुल होऊ देणार नाही. मी माझ्या प्राजक्ताचं लग्न अशा सायको मुलाशी, चिडक्या मुलाशी बिलकुल होऊ देणार नाही. तू आहे ना टेन्शन नको घेऊ प्राजक्ता, तुला सुद्धा खूप चांगला मुलगा मिळेल, अगदी माझ्या रोहनसारखा. रोहनपेक्षा जास्त चांगला मुलगा तुला मिळेल. आणि प्राजक्ता सुद्धा खोटी खोटी स्माईल करणार. पण प्राजक्ताला माहिती आहे हा रोहन कसा मुलगा आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि पाठ राखीन या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.